नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। नुकतेच महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपला दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी नुकताच खुलासा केला आहे। या पाठिंब्याला आपले कुठलेही समर्थन नसल्याचे त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। पक्ष काय असलं तर आमची मैत्री बी आहे, नाही सर आज नाही पण अनेक वर्ष बरं ते घरी येतो म्हटलं या म्हटलं तर तेव्हा माझ्याबरोबर गिरीश महाजन आहे। आता या म्हटल्यावर मग ते त्यांच्या बरोबर आले। आल्यानंतर बसा चहा वगैरे चहा प्यायचं म्हणलं, मग चहा पाजला। त्यांनीच एक बुके बरोबर आणला होता। एक कोणतरी सकाळचे पत्रकार बी इथं बसले होते, आम्ही इकडं होतो। तो बुके द्या म्हणले, म्हणजे आणलेला बुके द्या। आता समोरासमोर मंत्र्यांनी काहीतरी सौजन्य किंवा थोडीफार संस्कृती असते म्हणून त्यांना मी बुके दिला। त्या सकाळच्या पत्रकारांनी तो न म्हणजे मी नाही म्हणत असताना त्यांनी मोबाईलवर फोटो घेतला आणि तो प्रसिद्धीत दिला। ते सगळं चुकीचं केलं, कारण ही वेळ नव्हती आणि याचं सगळीकडे जाहिरातबाजी झाली त्याची, म्हणजे तो जो व्हायरल झाला तो फोटो वगैरे। दरम्यान नंतर मी काही पत्रकारांना ठरवलं, 4-2 लोकांना फोन केले की बुवा या असं झालेले, माझा त्या याच्याशी काही सहभाग या झालेल्या निवडणुकीची किंवा भाजप बरोबर केलेल्या मदतीशी माझा काही संबंध नाही। त्याच्यात एका पत्रकाराने त्याला जोडलं की बाप लेकांचं पाप आहे, हे चुकीचं लिहिलं गेलं। मी काही तसं काही बोललेलं नव्हतं, कोणाचं पाप आहे का पुण्य आहे। सकाळीच लिहिलं, फक्त सकाळनी नाही केलं। दुसरे आज मी नाव नाही सांगणार, पण आपल्यापैकीच आहे संपादकांनी पाप सकाळने नाही लिहिलं असं म्हणणं आहे त्यांचं। फोटो सकाळने काढला, सकाळने घेऊ ना आम्ही आता फोटोचा अनेक ठिकाणी आजही व्हायरल होतात, करतातच मुद्दा। तर ते तसं झालं। नंतर मी सुरुवातीला ज्या वेळेला नगरसेवक निवडून आले त्यावेळेला त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हायवेवर होतो। नंतर गटनेता निवड करायची म्हणून त्याही वेळेला मला निरोप आला, त्यावेळेला मी होतो। नंतर ते पक्षाचंच काम होतं, म्हणजे पक्षांतर्गत गटनेता होता। आणि नंतर संपत बारसकर माझ्याकडे आले, ते म्हणे मला पक्षाचा अर्ज भरायचा, तो अर्ज भरायला मी गेलो होतो। तोपर्यंत हे पक्षाबरोबर होते, मी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं तो अर्ज भरायला गेलो। पण नंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्याचे मला सुतराम काही त्यांनी कळू दिलं नाही, माहितीही नाही। त्यामुळे या BJPला पाठिंबा देण्याच्या या प्रक्रियेमध्ये मी कुठंच नव्हतो आणि नाही। आणि हे जर ते कोणी हा म्हणत असेल तर विशाल गणपती समोर त्यांनी यायचं, मी जायचं, तिथं शब्दावर सांगायचं, गणपतीच्या मूर्तीपुढं हात ठेवून पायाजवळ। हे मी छातीठोकपणे सांगेल, कारण मी त्या प्रक्रियेतच नाही। पण जे आज खोटं नाटं सांगतात त्यांनी येऊन सांगावं की होतं का। काय होतं, एक उगीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा जो प्रयत्न आहे, कोणाला कुठं जायचं, कोणाला काय मदत करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु त्याच्यामध्ये मला जे काही गोवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो मात्र अतिशय चुकीचा आहे। मी गेले 40 वर्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार। त्यामुळं त्यांना कुठं खाली पाहावं लागेल किंवा त्यांना अडचणीत आणायचं कुठलंही कृत्य माझ्याकडून झालेलं नाही, यापुढेही होणार नाही। किंवा अभिषेकला जर मला महापालिकेत पाठवायचं असतं तर मी निवडणूक केली असती आणि मला 5 नंबरला निवडणूक करायला अभिषेकचं त्याचं काम होतं। संबंध आहेत, माझे संबंध आहेत। गेल्या वेळेला एकदम नवीन कॉलेजमध्ये शिकत असताना मी लढायला सांगितलं आणि तो त्या ठिकाणी निवडूनही आला। आणि नंतर महापौर झाला। आता महापौर झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये परत नगरसेवक म्हणून जाण्यामध्ये काही फार स्वारस्य नव्हतं।
जे उमेदवार राष्ट्रवादी जिथं जिथं होते, ज्यांनी बोलवलं तिथं मी स्वतः जाऊन पायी फिरून प्रचार केलेला आहे पक्षाच्या उमेदवाराकरता. मी काही घरी बसलो नाही किंवा काय नाही. आता हे जे चारित्र्य हनन करण्याचा जो प्रयत्न आहे, लोकांमध्ये जे काही चुकीचा संदेश देण्याचा हा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. आणि लोकही याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि आमच्या वरिष्ठ नेते सुद्धा याच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण मी आतापर्यंत काऊन सुलाकून पक्षाच्या निष्ठेच्या बाबतीत निघालेलो आहे. कोण करतो हा प्रयत्न चारित्र्यहननाचा? चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न कोण करतो? नाही, आता ते काही नावं नाही आहेत. व्हॉट्सअपवर देणं किंवा कोणाला तरी पत्रकाराला सांगून ते करून घेणं. नाही, ते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी इतर पक्षाचे नाही. तुम्हाला सांगतो, इतर पक्ष अनिल राठोड असतील, खासदार असतील, अभय आगरकर असतील किंवा इंदिरा काँग्रेसचे, हे सगळे माझे मित्र आहेत. माझ्या विरुद्ध कधी बरं शब्द त्यांनी काढला नाही, काढत नाही. तर निवडणुकीच्या काळातली भाषणं वगैरे ते करावंच लागतात. समजा अनिल राठोड असते, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार, ते आमच्याबद्दल बोलणार. परंतु खाजगी इतर आम्ही व्यवहारात वागत असताना एकमेकाबद्दल कधीही फार टोकाच्या भूमिका कधी घेतलेल्या नाही. त्यामुळे ते सगळ्यांशी माझे मैत्रीचे संबंध आहे. नाही, त्या चारित्र्य हनन करणाऱ्यांना नेमका काय फायदा अपेक्षित आहे? काय फायदा होईल? त्यांना फायदा अपेक्षित आहे की समजा ती अडचणीत आली तर मी बी अडचणीत येऊन त्यांच्या बरोबर राहावं. दुसरा काही फायदा नाही. इथं उद्या समजा कोणाला दुसरीकडे जायचं असेल तर इथं राष्ट्रवादी पक्षच शिल्लक राहिला नाही पाहिजे. मी जर राष्ट्रवादीमध्येच राहिलो तर पक्ष किंवा संघटना इथं टिकू शकतो, वाढू शकतो. ते होऊ नये म्हणून हा चाललेला पक्ष तुम्ही राष्ट्रवादीत राहिले तर म्हणजे ते राष्ट्रवादी सोडतील असं आहे का? कोणी जर जायचं असेल उद्या दादा एक प्रश्न असा, एक साधा सोपा प्रश्न आहे. तुम्ही आता हे सगळ्यांची नावं घेतली, आणि राठोड घेतले, खासदार गांधींचं नाव घेतलं, आगरकर घेतले, नंतर काँग्रेसचे लोक घेतले, फक्त तर राहिले फक्त जगतापच. तिथे तुमचे मित्र नाही आहेत का? विरोधी पक्षाचं मी सांगितलं ते तर राष्ट्रवादीत येत ना, तो कुठं प्रश्न आहे. पण जे माझ्याबद्दलचे विरोधी पक्षामध्ये सुद्धा कशी भावना आहे हे सांगितलं. पण मला राहिले फक्त तुमची अशी चारित्र्य हनन करणारे हेच राहिले फक्त ना. मग दुसरं कोण राहिलं? राष्ट्रवादीतलेच कोणते? जगतापांचं नाव नाही मी घेत. जगतापांनी काही बातम्या दिल्या किंवा नाही. राष्ट्रवादी मधलेच कोणीतरी फार जे काही आमचे हितचिंतक असतील ते. नाही, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही किंवा जगताप यांच्या वयाचे म्हणा किंवा तेवढ्या ताकदीचे कोण नेते दुसरे की जे तुमचे आता अनेक कार्यकर्ते असतात, पक्षातलेच कार्यकर्ते, पक्षातलेच काही इतर 2 नंबरच्या फळीतले नेते, हे कोणी करू शकतं ना. आणि ते काही नाव आता काय पेपरला काय कोणी नाव देत नाही, व्हॉट्सअपवरही नाव येत नाही. त्यामुळे ते कोणी दिलं हे नाही सांगत. निवडणुकीनंतर आता विषय असा आहे की तुम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत प्रक्रियेमध्ये होता आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती होती असं तुमच्याच पक्षातील लोक आता बाहेर सांगतात ना. मी तुम्हाला तोच खुलासा केला की मला बदनाम करण्याचा प्रयत्न की मी त्यांच्या बरोबर होतो ह्याच प्रक्रियेत जगताप पिता पुत्राच्या. मी तुम्हाला सांगितलं की मी 3 वेळा फक्त बैठकीला होतो आणि ते कोणत्या होत्या? त्या पक्षाच्याच बैठका होत्या. गटनेता निवड असेल, अर्ज भरायला जाणं, नाही त्या बैठकीला तुम्ही होता पण तुम्हाला ही प्रक्रियेची माहिती होती? अजिबात नाही, सुतराम नाही. आणि हे जर कोणी म्हणत असेल ना की मी होतो आणि हे खरं आहे तर मी काय सांगितलं की विशाल गणपतीवर हात ठेवायची माझी तयारी, मी जर खोटं बोलत असेल तर. आणि जे म्हणतात मला मी या प्रक्रियेत होतो त्यांनी तिथं यावून हात ठेवा. तिथं सांगावं की दादा कळमकर या म्हटले की दादांच्या मीटिंग मध्ये अशा मीटिंग मध्ये दादा म्हटले की आपल्या वेळ पडली तर भाजप बरोबर सुद्धा अजिबात नाही. निवडणूक संपली आणि निकाल लागल्यानंतर मी स्वतः काकांशी बोललो होतो की आपल्याला आपण भाजप बरोबर जाऊ नये, एवढंच त्यांच्याशी एकदा ते बोलणं झालं.
नंतर या सगळ्या प्रक्रियामध्ये आमचा काही कुठं संवाद झाला नाही. शेवटी मला ज्या वेळेला मी घरीच होतो, जयंत पाटलांचा फोन आला की हे काय चाललंय, राष्ट्रवादीचे आणि भाजपचे नगरसेवक एका बसमध्ये आले. त्यावेळेला मला कळलं की हे भाजपला सहकार्य करतात. ही वस्तुस्थिती. आता कुणी काही म्हणत असलं, मी तर सांगितलं ना, आज विशाल गणपती हे या नगर शहराचं ग्रामदैवत आहे. आणि तिथं ज्या वेळेला मी म्हणतो की मी जर या प्रक्रियेत भाजपला मदत करण्याच्या प्रक्रियेमध्ये असेल किंवा ही प्रक्रिया चालू आहे, त्या प्रक्रियेची माहिती मला मिळाली असेल किंवा मी कुठंतरी मिटिंगला होतो, त्याच्यासाठी मी सांगितलं की माझी तयारी. हो, पण वरिष्ठ पातळीवरून तुमचं बोलणं झालं होतं की भाजप बरोबर जायचं नाही? अजिबात नाही नाही, तुमचं वरिष्ठ पातळीवरचं बोलणं झालं होतं. माझा याच्याशी संबंध. आम्ही काय केलं होतं की बाबा आमदार सगळं करतात ना, पाहतात ना, तर चाललंय व्यवस्थित. त्यामुळं वर बोलायचाही संबंध येत नाही माझा. याच्यात पक्षाची काय भूमिका होती आता मग? म्हणजे काय केलं पाहिजे अशी काय पक्षाने भूमिका? विरोधात बसायचं ना. काय विरोधात बसला असलं तर पक्ष डॅमेज झाला नसता. आज इथंच नाही, ही वेळ अशी आहे की पवारसाहेब देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये सगळ्या विरोधी पक्षाला एकत्र आणून भाजपला सत्तेवरून घालवायचा अशा प्रकारचे प्रयत्न चालू असताना नगरमध्ये भाजपला मदत ज्या वेळेला राष्ट्रवादीचे नगरसेवक करतात, तो मेसेज नुसताच राज्यामध्ये नाही तर देशामध्ये चुकीचा गेला. पण याच्यामध्ये ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जे स्पष्टीकरण आता देत आहे त्याला उशीर झाला असं वाटत नाही का? किंवा असं मला वाटलं की ते काही फार लई चालवणार नाही, पण ते आता रोजच व्हॉट्सअपवर याच्यावर बातमी कोणी ना कोणी. दादा, तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की कर्डिलेंचे तुमचे मैत्रीचे संबंध आहेत, जुने संबंध आहेत. कर्डिलेंचं राजकारण तुम्हाला माहिती कसं चाललंय, काय आहे ते. ज्या दिवशी महापौर पदाची निवडणूक आहे, बाहेर चर्चा चालू आहे भाजप आणि राष्ट्रवादीचे एकत्र होऊ शकते वगैरे, अशा वेळेला ते घरी येत आहेत आणि ते गिरीश महाजनला घेऊन काहीतरी चुकीचं होतं असं तुम्हाला त्यावेळेला वाटलं नाही? हे मला नंतर जाणवलं की त्यांना ज्या वेळेला घेऊन आले ते की हे चुकीचं आहे. गुच्छ पण त्यांनी आणि गुच्छ त्यांनी जाणला. त्यांनी ते प्रेस त्याच्या तुम्हाला वाटत नाही का? त्याच्या आधी त्यांनी कोणी फोटो काढले ते पण आले होते तुम्हाला तुमची इमेज डॅमेज करायची होती, हा त्यांचा प्लॅन होता असं तुम्हाला वाटत नाही? प्लॅनिंगनीच आले ना ते फोटो जो व्हायरल झाला तो स्वीय सहाय्यकच आहे त्यांचा. एकीकडं देशात तुम्ही सांगता तसं भाजप विरोधी आघाडी केली जाते, प्रयत्न सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर नगरमध्ये पक्षाने भाजपला दिलेला पाठिंबा हा वैयक्तिक कारणास्तव आहे का राष्ट्रवादी डॅमेज करण्यासाठीच केलेला प्रयत्न आहे असं वाटतं? राष्ट्रवादी डॅमेज झाली एवढं खरं. आता कोणत्या कारणाकरता मला नाही सांगता येत, कोणत्या कारणाकरता त्यांनी हा पाठिंबा दिला हे मला सांगता येणार नाही, परंतु राष्ट्रवादी डॅमेज झाली एवढं खरं. केडगाव प्रकरणामुळं राष्ट्रवादी बीजेपीला पाठिंबा दिलाय? आता ते तुम्ही शोधा. आमदार स्वतः तसं बोलले ना, पवार साहेबांचे बोलण्यात पण आलं प्रेसमध्ये तो काय. हा, ते आमदार त्यांच्याशी बोलले. साहेब मतदानाच्या आदल्या दिवशी ते मुंबईला का पुण्याला साहेबांना भेटायला गेले. त्यांनी सांगितलं की केळगावमध्ये आम्हाला असा त्रास झाला, मला जेलमध्ये राहावं लागलं, तर आमचा राग हा शिवसेनेवर आहे, म्हणून आम्ही शिवसेनेचं महापौर होऊ नये हे साहेबांनी सांगितलं. म्हणून आम्ही भाजपला तिथं मदत करू. साहेबांनी सांगितलं तुम्हाला जे काही त्रास होतो तो विषय वेगळा आहे, आपण त्याच्यात काय करता येईल हे पाहू, हे इथं प्रेसमध्येही सांगितलं. ही एकीकडं आता तुम्ही सांगताय की पक्षाची इमेज डॅमेज झालेली आहे या भूमिकेमुळं. ही पक्षाची भूमिका डॅमेज करणाऱ्यांवर काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? तो असं आहे, याच्यामध्ये असं आहे की हा विषय प्रांतिकडे आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष त्याचा निर्णय घेतील. हा काही माझा निर्णय आहे, ते चुकीचं झालं का बरोबर झालं हे ते ठरवतील आणि त्याप्रमाणे काय कारवाई करायची. चुकीचं का बरोबर हा आता मुद्दाच राहिला नाही, कारण तुम्ही मगाशी जाहीर केलं की पक्षाला डॅमेज केलेला आहे, इमेज डॅमेज झाली. मग पक्षाची इमेज डॅमेज करणाऱ्यांवर काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? तो श्रेष्ठीचा निर्णय, ते आमचा नाही. तुमचा निर्णय नाही, तुम्ही निर्णय देऊ नका असे नाही, काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत, ते उत्तर देतील. त्यांना 2-3 दिवस वाढून दिले. त्या नोटिसा दिल्यानंतर त्याच्यावर पक्षाध्यक्ष राज्याचे निर्णय घेतील. काय घ्यायचा तो
त्यांचा अधिकार आहे. तो काय- भाजपाला पाठिंबा देण्याचा जो विषय झाला हा स्थानिक पातळीवरचा विषय होता का स्थानिक वरिष्ठांचा कोणाचाच त्याला प्रॉब्लेम नाही. एक असं आहे की तुमचं लोकसभेसाठी नाव आल्यानंतर पुन्हा परत तुमची प्रतिमा बदनाम करण्याचा जास्त प्रयत्न झाला का? ते चालू आहे. अच्छा त्याला ते कारण असू शकतं. अच्छा. पण दादा मला एक निवडणूक ज्या दिवशी मतमोजणी झाली निकाल लागले त्या दिवशी रात्रीपासूनच ही चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार आणि ते महापौर निवडीच्या दिवसापर्यंत कंटिन्यू चर्चा चालू होती. पेपरमधनं सगळं येत होतं, एवढं सगळं होतं तरी पक्ष एवढा बेदखल राहिला, याच्यावर एवढा विश्वास दिल्या अध्यक्षांनी सूचना दिल्या होत्या. आमदारांना जयंत पाटील स्वतःही बोलले होते की आपल्याला असं काही करता येणार नाही. नंतर ते त्यांनी नाही म्हटल्यानंतर ते पवार साहेबांकडे गेले. पवार साहेबांनी सांगितलं की भाजपला पाठिंबा आपल्याला द्यायचा नाही, तुमच्या काय अडचणी त्याचा हा वेगळा विषय, त्याच्याकरता काय करता येईल ते पाहू, एवढंच साहेब बोललेले. आणि ते पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तिथं बोललेले, तेच भेटायला गेले होते ना. हे पवार साहेबांच्या बोलण्यातून झालं की मला भेटले आणि मीच सांगितलं आता याच्यापेक्षा ते म्हणे मी दुसरं कोण. या घडामोडींचा परिणाम लोकसभेवर होईल? लोकसभेवर याचा काही परिणाम नाही होणार. जे राष्ट्रवादीला पवार साहेबाला जे काही मानणारे मतदार आहेत ते राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच मतदान करतील. आणि लोक काही असं आहे की मी उद्या एखादा चुकीचा निर्णय घेतला माझ्याबरोबर लगेच सगळे लोक ठरवतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. मतदार हा अतिशय जागृत झालेला आहे. पक्ष या सगळ्यांना माफ करू शकतो का? तो त्यांचा निर्णय माफही करू शकतो. कारवाई काय वाटतं? मला वाटतं काहीतरी त्यांना पाऊल उचलावं लागेल. तुम्हाला बी समजतंय तेव्हा इतकं ते निवडणुकीच्या का एरवी झाल्याने आता अनेक झाले. म्हणजे भाजप सेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकाची मदत जिल्हा परिषद तर तो काळ वेगळा होता. 28 तारखेला जेव्हा मतदान झालं स्पष्ट झालं भाजप राष्ट्रवादी एक झाले, बसप त्याच्यात आले, तर बसपने त्या दिवशी तुमची प्रदेशात ठेवली की यांच्यावर कारवाई करू म्हणून. आता 8-10 दिवस झाले तरी अजूनही विलंब होतो, कारवाई होत नाही. त्या मिनवाईल बसपने त्यांची हाकलपट्टी करून टाकली 4 जणांची. तो विषय त्यांचा नाही पण तुमचा एवढा राष्ट्रीय तुम्ही त्यांना माफ करतायत किंवा सांभाळून घेताय असं दिसत नाही का? त्यांच्याकडून खुलासा मागवलाय आणि ही एक पद्धत आहे. समजा मी काही चुकीचं वागलो तर मला एक नोटीस देणार किंवा तुम्ही असं चूक केलेली आहे, पक्षाच्या हिताच्या विरोधात तुम्ही काहीतरी काम केलंय म्हणून कारणे दाखवा, नोटीस द्यायला म्हणतो आपण, खुलासा करा खरं का खोटं, मग त्याच्यावर कारवाई होत असते. त्याला मुदतवाढ देणं किंवा अजून त्यांना हे करणं असे याच्यात विलंब करून बाबा संपवायचा विषय जाऊ द्या, माफ करा. तर त्यांच्याशिवाय पक्ष कोण नाही इथं असं दिसतं चित्र. असं काही नाही, कोणाशिवाय पक्ष थांबत नाही, कोणाकरता पक्ष थांबत नाही, कोणामुळे पक्ष वाढत नाही. कार्यकर्त्यांच्या निष्ठा या ज्या पक्षावर ज्या नेतृत्व आहे ते कायम राहतात. गिरीश महाजनला घरी आणून कर्डिलेने तुम्हाला अडचणीत आणलं असं वाटतं? हा बरोबर आहे, कर्डिलेने अडचणीत आम्ही तेच बोललो, त्यांनी आणलं आणि ते त्याच्यामुळे हे अडचण म्हणजे राजकीय षडयंत्र मैत्रिणी अडचणीत आणला होता. षडयंत्र वगैरे याला एवढं नाव द्यायची गरज नाही. आणलं अडचणीत आणलं एवढं पण म्हणजे हे सोयरिकीतून झालं असं कसं झालं आता ते त्यांनी समजून विधानसभेपासून जवळपास तुम्ही आता जगतापांबरोबर आहात. आता या सगळ्या घडामोडीनंतर पुढे तुम्ही जगतापांबरोबर असाल का? काल ठरवेल. आज कसा आमदारांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं की मी आणि नगरसेवकांनी निर्णय घेतलाय हा भाजप बरोबर. त्यांनी त्याच्यावर तुमचं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की मी आणि काका या निर्णयामध्ये कुठं नव्हतं असं त्यांनी प्रेसलाच सांगितलं. हे एका बाजूने ते येतं आणि दुसऱ्या बाजूने काही कार्यकर्ते असं चुकीचं जरा व्हॉट्सअपवर पेपरला तुम्हाला वाटतं असं काका नाही त्याच्यात त्या प्रक्रियेत? आमदार म्हटले नाही, तुम्हाला कसं वाटतं? नाही आमदार म्हटले, मला काय माहित नाही. आमदार दोन्ही पण नाही संग्राम भाई नाही तुमचं काय मत आहे काका असतील की नाही? मला काही त्याबद्दल मला काही बोलायचं. आता 3 बैठका झाल्यात ना तुमच्या, त्यामुळे तुम्हाला कळलं असेल ना. नाही त्या पक्षाच्या पातळीवरच्या होत्या त्या 3 बैठका. जोपर्यंत मी गेलो ना त्याच्यानंतर जे त्यांचं ठरलं त्याच्यामध्ये मी कुठं नव्हतो,
कुठली बैठक नाही, कुठली चर्चा नाही. उलट मी काकांना 2 वेळा फोन केले की आपण बसलं पाहिजे, काय निर्णय घ्यायचा. तर त्यांनी एक दिवस सांगितलं संध्याकाळी बसू. अगदी नजीक आलं, अगदी मतदानाचा. नंतर म्हणले सकाळी बसू, पण आम्ही काही बसलो नाही. दादा, हा राष्ट्रवादीला जो विटाळ झालाय तो फक्त भाजप बरोबर गेल्यामुळे विटाळ झालाय का भाजप आणि शिवसेना दोघांना सारखं अंतर ठेवायचं होतं? तसं नाही, काही विटाळ वगैरे काही नाही. सेनेचा त्यांचा राग होता. 3 महिने ते जेलमध्ये राहिले होते. नाही, ते वैयक्तिक त्यांचं झालं. मी राष्ट्रवादी विचारतो. आमचे राष्ट्रवादीचेच आमदार आहेत ना, आजही आहेत, त्याही वेळेला होते. विटाळ वगैरे असं काही नाही, पण त्यांच्यामुळे जास्त त्रास झाला हो. आम्हालाही 2-2 महिने बाहेर राहावं लागलं होतं. अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते. त्यांना पोलीस कस्टडी 4 दिवस 6 दिवस, स्वतः कर्डिले साहेबाला 16 दिवस आत राहावं लागलं होतं. ती थोडी चीड त्यांची शिवसेनेबद्दल असणं याच्यात काही साहजिक आहे, परंतु ती चीड अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने जाऊन व्यक्त करणे माझ्या मते ते बरोबर आहे. दादा, तुम्ही हे जे सांगताय ते जगताप फॅमिली किंवा जगताप नातेवाईक याबद्दल झालं. राष्ट्रवादी हा शब्द यासाठी वापरला की भाजप बरोबर घेतल्यामुळे राज्यात आणि देशात जे काही झालं, सेना आणि भाजप आम्हाला दोन्ही पक्ष राष्ट्रवादीला मान्य नाही. कारण सेनेचे मंत्री सांगतात की आमच्या राष्ट्रवादीवर चर्चा चालली होती एकत्र येण्यासाठी. ते चुकीचं सांगते. औरंगाबाद मध्ये शिवसेना तुमच्या बरोबर आहे, झेडपी मध्ये. इथं झेडपी मध्ये शिवसेना बरोबर आहे. मी काय म्हणतो, पाठीमाग आता हा निवडणुकीचा काळ आहे. पाठीमागच्या निवडणुका नव्हत्या तर काय, ही नंतर जी पावलं पवार साहेबांनी उचलली की सगळ्या देशामध्ये एकत्र आणायचं. विरोधक जिथं जे प्रादेशिक पक्ष असेल त्यांनी तिथं प्रत्येक राज्यामध्ये एकत्र यावं. नंतर मग जी काही आघाडी, पण जो कोणी समजा नेता निवडायचा वगैरे त्याच्याकरता पूर्वीसारखे एकत्र यावं. पण आता हे जे काही परवा दिवशी पवार साहेबांनी म्हणजे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तुम्ही पण चर्चा केली मुंबईमध्ये बैठकीमध्ये, त्यावेळेस या गिरीश महाजन आणि तुमच्या भेटीचा तुमच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीवर काही परिणाम होईल का? असं आहे, उमेदवारी मागायची असते. पक्षाला वाटलं सक्षम आहे उमेदवार तर देतील, नसेल तर दुसरे देऊ शकतील. कोणाला दिलं तर मी पक्षाचं काम नाही. पण यावेळेला त्या बैठकीतून बाहेर असं आलेलं आहे की पवार साहेबांनी जे 3 नावं सांगितलेलं आहे, दादा कळमकर, घुले आणि डाकणे, हे 3 नावं माझ्याकडे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे तिघांनी मला उमेदवारी मागितली असं नाही सांगितलेलं आहे. उमेदवारी मागितली नावं म्हणजे आता त्यांनी काय सांगायचं तो भाग वेगळा, पण आम्ही तिघांनी मागितली. बरं, त्या बैठकीत हा काही विषय नाही झाला का नगरचा? नाही, हा झाला या फोटोचा. काय झालं ते? ही काही वेळ नव्हती त्यांना. ठीक आहे, आले चहा पाजायचं, पण बुके देऊन ते जाहीर होईल असं काही करायला नको होतं. पक्षाकडे केला का खुलासा याचा? केला मी खुलासा. पवार साहेब तुम्हाला काय बोलले तिथं? नाही, छापून आला तुम्हाला, छापून काढलं ते झापला वगैरे काही नाही. तो विषय नाव चर्चेत आहे लोकसभेला. तो पक्षाचा कार्यकर्ता, मला जे वाटतं ते, किंवा तो काही जिंकण्या इतका सक्षम नाही हे मी बोललो. साहेब त्याच्यावर काही बोलले नाही. अंबादास गारुडकरही तेच परत त्या व्यक्तीबद्दल बोलले. मग अभिषेक परत तेच सांगा, ते म्हणे आता ते कुठं आपलं काही उमेदवार फायनल झाले काय, कशा करता ते नाव घेता, असा एवढाच विषय झाला, बाकी काय बोलले नाही. नाही, पण मागची जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये तुम्ही जगतापांचं नाव सुचवलं होतं ना लोकसभेला. मग आमची काय अडचण होती, पण आज असं आहे त्यांनी असं आहे की इथल्या नगरसेवकांनी आमदारांच्या नेतृत्वाखाली 18 नगरसेवक निवडून आले असं गृहीत धरा. त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं ऑटोमॅटिकच थोडी पक्षामध्ये परत आम्हाला बोलायचं काही कारण नव्हतं ना. एकदा मिटिंग झाली, काकाला सांगितलं तुम्हाला लढवावं लागेल. पुण्याला परत मी आणि काका आणि संग्राम भैया एकदा आम्ही गेलो, तर त्याही वेळेला तिघं होतं आम्ही. त्यामुळे काका तुम्हाला हे लढवायची, तुम्ही ही महानगरपालिका जिंकून दाखवा. परंतु आता त्या परत या दक्षिण लोकसभेच्या जागेबद्दलचं विचारण्याकरता मिटिंग बोलवली, त्याच्यामध्ये त्यांना काही बोलवलं नव्हतं. पण आता त्यांनी जिंकून दाखवली ना महापालिका. काय आता सत्तेत आहे ना महापालिका, अशी सत्ता आम्हाला नको आणि नेत्यांनाही ती अभिप्रेत नाही. दादा, समजा उद्या काही कारवाई झालीच तर मग परत विधानसभेचा प्रश्न निर्माण होईल. मग तुमची तयारी असेल का विधानसभेला? जर तरचा प्रश्न आहे त्याला उत्तर नाही.
ते 18 नगरसेवक जे आहेत, वाव दिला पाहिजे ना. त्याच्यामध्ये 4 नगरसेवक पवार भेटले होते का? आमचं काय समज असं वैयक्तिक आमचं खाजगीमध्ये चर्चा काय झाली नाही. त्याच्यामध्ये पाऊल बुद्धी असेल किंवा मी काय सांगतो म्हणजे मला काहीच माहित नाही. जे माहित नाही ते आपण कसं त्याचं उत्तर द्या. मग तुम्ही एकीकडे गणपती समोर यायचे हा. चॅलेंज देतात पण दुसरीकडे नावच घेत नाही स्पष्ट काय बघत नाही ना. म्हणजे नेमकं कोण दोषी कळतच नाही. तुम्हाला माहिती आहे जे आम्हाला माहिती असून काय उपयोग आहे? आम्हाला माहिती असून काय उपयोग आहे? ते आम्हाला माहित असलेलं छापलं तर तुम्ही तिकडनं अडचण होती. त्यांनी नाव डिस्क्लोज न करता त्यांनी हे बोललेलं आहे की म्हणजे असं नाही ना पण दादा तुम्ही काय त्यांना जे माझ्याबद्दल अप्रचार करतात त्यांच्याबद्दल मी म्हणतो की त्यांनी येऊन त्या ठिकाणी तशी शपथ घ्या. मग ते त्यांना कोणातरी आशीर्वाद असतील काहीतरी असेल ना. ते असं कसं करू शकतात ना ते. कोणाचा आशीर्वाद आहे का नाही ते मी नाही सांगू. मी नाही सांगितलं. दादा तुम्ही तुमची बाजू मांडताय. त्यांचं ग्रामदैवत वेगळं असेल. नाही या सगळ्या चर्चा त्यांचं ग्रामदैवत वेगळं असेल. याच्यामध्ये ना कोणातरी खापर फोडलं पाहिजे कोणाच्या डोक्यावर. जर हे फोडलं नाही गेलं तुम्ही तुमची कातडी वाचवताय ठीक आहे पण याच्यामुळे पक्षच अजून बदनाम होतोय. लोकांनाही माहिती काय झाले शहरामध्ये त्यामुळे एवढी फार काळजी करण्यासारखी काही गरज नाही. वैयक्तिक ज्या वेळेला माझ्यावर शिंतोडे उडायला लागले त्याच्याकरता मी खरं खुलासा केला. दादा स्पष्ट लिहू शकत नाही. तुमचं झालं नाही तर बोलू शकत नाही म्हटलं तर आम्ही काय लिहायचं मग. तुम्ही तरी वाईट पण घ्यायला पाहिजे ना. त्यांनी कोणीच नाव पुढं येऊ दिलेलं नाही. नाही पण तर कोणतरी काहीतरी करतात त्याच्यामुळे कोणतरी आहे ना. जे करतात ते चुकीचं एवढंच मला त्याच्यामुळे कोणी आहे का कोणतरी निश्चित असल्याशिवाय मोठा माणूस असल्याशिवाय बरं का दादा तुम्ही एक क्लिअर केलं की हे विरोधी पक्षाचे कोणीच नाहीत मात्र जे आहे ते तुमच्याच पक्षाचे. हे करेल नाव नाही मी कोणाला घेणार पण ते नेमकं काय आता तुम्हाला सगळं लक्षात आलं. यांनी अजितदादांचा होकार आणला होता असं अशी चर्चा आहे. ते त्यांना ना अजितदादांना त्या दिवशी कटले साहेब आले होते तुम्हाला बुके दिला नंतर ती घटना घडली महापौर झाले. मला नाही दिला त्यांनी अहो नाही जे आहे ती वस्तुस्थिती ते आले त्यांना घेऊन आल्यानंतर असं आहे आपल्या घरी कोणी आलं विरोधक असू सत्ताधारी असू मित्र असू शत्रू. मी तर असं इतका सरळ वागणारा माणूस आहे की अनेक निवडणुका केल्या अनेकांनी माझ्या विरुद्ध प्रचार केला उमेदवारी केल्या तर त्यांना सुद्धा बरोबर घेण्याचं काम पक्षामध्ये मी केलं आणि मदत केली. अगदी काकांनी तर अनेक निवडणुका लढवल्या. ऐका ना काकांनी मी 2 वेळा समोरासमोर निवडणूक लढवली. गुलेंनी लढवली पण ते ज्या वेळेला त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यावेळेला त्यांना पक्षात घेतलं आणि त्यांचं काकांच्या निवडणुकीमध्ये त्याचं कल्याण पण केलं तुम्ही. कल्याण केलं. मीच खऱ्या अर्थाने ते समर्थक होतो. त्याच्याकरता तिकडं ते मुंबईला मीच भांडत होतो. संग्राम भाईची उमेदवारी सुद्धा मीच त्यावेळेला पवार साहेबांना सांगून फायनल केली. त्यांचं शहर जिल्हा अध्यक्षपद सुद्धा पिचड साहेब प्रदेश अध्यक्ष होते त्यांच्याशी बोलून मीच फायनल केलं. गुले आणि त्यांचं चालू होतं आणि नंतर आमदारकीला सुद्धा मी मनापासून काम केलं. ते विजयी झाले. माझं काम असं आहे की पक्षामध्ये जो कोणी येईल उद्या ती माघारी पण तुम्हीच घ्यायला लागली होती ना. माघार घ्यायला नव्हती लावली ना पहिल्या विधान परिषदेला. होऊ दिलं नाही हात धरून ठेवलं. आज मी पक्षाचं हेच पाहणार ना. ह्या सगळ्यांना उमेदवारी देण्यात पद मिळवून देण्यात तुमचा मोठा सहभाग आहे. तुमचा आग्रह त्याला हे तुम्ही आणलेले लोक पक्षाला अडचणीत आणतायत असं का होते? असं आहे राजकारण इतकं उथल झाले आपली की कोण कधी पक्ष बदलील. अनेकांचे 4-4, 3-3 पक्ष बदलून झालेले आहेत. फार लय निष्ठावान फार असतात असं काही नाही. नेत्याला मानणारे नसतात. फक्त फायद्यासाठी त्या पक्षाकडून फायदा असेल तेवढ्यापुरतं काही येतात काही जातात बी. हा अनुभव काय आज आहे का? इंदिरा गांधी पासून पवार साहेबांना सुद्धा असा अनेक वेळा तुम्ही आणलेले लोक असेच निघाले याची खंत वाटते. खंत तर निश्चितच वाटते. खंत ते अशी निघाल्याची वाटते का आपण फारच सरळ वागलो त्याची खंत वाटते? मी स्वभाव माझा सरळ आहे. तो काय स्वभाव बदलत नसतो. कंट्रोल करण्यासाठी काय करणार तुम्ही आता? बाकी काय करायचं हे लोकांना संदेश द्यावा की बाबा मी ह्याच्यामध्ये नव्हतो. स्पष्टपणे
लोकांच्या समोर ते चित्र एवढाच भाग आहे. पक्षाची प्रतिमा आणखीन मलिन होऊ नये किंवा टिकून राहावी ते होणार नाही. मलिन वगैरे पक्षाची काय होत, मी तुम्हाला सांगितलं की मतदार फार जागरूक आहे. कोणी काही निर्णय घेतला म्हणून लोक काही असं त्यांच्या मागे फरफटत जात नसतात. ज्या पक्षाची उद्या भाजपला मानणारा विचार मानणारा असेल तो त्यांच्याबरोबर राहतो. तुम्हाला असं म्हणायचं की जगताप भाजपमध्ये गेलं तर राष्ट्रवादीला काही फरक पडणार नाही? ते भाजपमध्ये आज जाण्याचा कुठं प्रश्न, ते आज राष्ट्रवादीचे जाणार. उद्याच भविष्यात उद्या काय होईल त्यावेळेला पाहू. का तुम्हाला भाजपमध्ये न्यायचा प्रयत्न होता गिरीश महाजनांचा? नाही, ते काय बोलले नाही मला की तुम्ही भाजपमध्ये या आणि मी कधी जाणार नाही. मी घरी बसत, पण पवार साहेबांचं नेतृत्व कर्डिलेंचं हेतुत्व परवाच्या मीटिंग मध्ये सुद्धा मी सांगितलं कुठं मुंबईला की बाबा हे जे झालंय तो अपघात झालेला आहे गिरीश महाजन वगैरे. मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 40 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो, सुखदुःखात राहिलो. सत्ता मिळो न मिळो, नाही तर मला कुठेही विरोधी पक्षात सत्ता मिळाली असती. नाही, या शिवाजी कर्डिलेंचा डाव होता का? शिवाजी कर्डिलेंनी डाव टाकला का? माझा डाव नाही तर काय, म्हणजे हे जे केलं षडयंत्र त्याला आपण डाव. षडयंत्र मान्य आहे शब्द. जगतापाने हे जे केलं याचा आणि या 18 त्याचा फायदा होईल का तोटा होईल? काळ ठरवते. आताच तुम्ही मान्य केलं की हे एक षडयंत्र होतं. या षडयंत्रात कोण कोण असावं? शिवाजीराव तर आले होते, बाकी मला नाही सांगते. पण शिवाजीराव तर स्वतः भाजपचे आमदार आहेत. ते तरी पण इथले जे सोयऱ्या झाल्याच्या राजकारणामुळं ते आता सगळं जग जाहीरच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही स्पष्ट बोलले तरी काही हरकत नाही. काय ते षडयंत्रात कोण कोण येते ते मी कसं सांगू, त्याच्या पाठीमागे कोण होते? भाजप तर ठीक आहे, राष्ट्रवादीमध्ये कोण कोण होते ते स्वतः एवढं मला माहिती आहे. कोणाची बोलणं झालं, कर्डिलेंना कोणी पाठवलं, अंदाज कसा ठरू शकतो? व्हॉट्सअपवर जी क्लिप टाकली गेली त्याच्यावर काही सायबर क्राईमचा गुन्हा दाखल केला का तुम्ही? कोणी टाकली, काय टाकली, तपास लागेल ना त्याचा, जरा बघा ना. ते आता मी नाव नाही विचारलं. सकाळचेच एक होते सदग्रस्त, सकाळचे होते एवढं मान्य आहे तुम्हाला? त्यांनी तो फोटो काढला. त्याच्यात ते पण षडयंत्रात सहभागी फोटो सकाळच्या माध्यमातून तो फोटो व्हायरल झाला हे शक्य नाही. कारण तो फोटोचा जर सकाळचे पत्रकार बरोबर होते, नाही सकाळचे होते, त्यांनी त्यांचा मोबाईल काढला जरी असला तो फोटो त्यांच्याकडे व्हायरल झाला नाही. मी हे तुम्हाला स्पष्ट यासाठी सांगू शकतो कारण तो फोटो ह्या कोपऱ्यातून काढला गेलाय. जो कालचा पण एक लोकल वृत्तपत्रात आलेला आहे तो फोटो. तो काय ते इथं बसलेले होते, ते काय समोरून काढला गेला नाही, तो इकडून काढला गेला. आणि ज्यांनी कुणी काढला ते त्यांच्यासोबत आलेले एक सुय सहाय्यक होते, त्यांनी तो व्हायरल केला. तिकडून फोटो काढला गेला. ते आता प्लॅनिंग होतं कुठं. दादा म्हणतात त्याप्रमाणे सकाळचे पत्रकार इथं होते त्या फोटो द्यायला. ते होते कारण त्यांना एवढंच बरं का, मी त्यांना ओळखत नव्हतं. आता अनेक नवीन पत्रकार आल्यामुळे मला नाव नेमके कोणत्या वर्तमानपत्राचे माहित नाही. त्यांनी सांगितलं, मी विचारलं सकाळचं आहे पत्रकार एवढं मला समजत नाही, त्यांनी ठरवायचं. ते मुळात तुम्हाला इथं आपण जर महापालिकेची निवडणूक पाहिली तर ज्या पद्धतीने ती निवडणूक झाली, ज्या पद्धतीने मतदारांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या त्याप्रमाणे त्यांनी ती मतदान केलं. जिथं जास्त जरा हात सैल सुटला तिथं ते उमेदवार निवडून आले. म्हणजे दोष हा मतदारामध्ये सुद्धा. नगरच्या निवडणुकानंतर पत्रकार असतील तुम्ही लोक किंवा जनता असेल, खड्डे पडले, खेळं राहिलं, सुधारणा होत नाही. पण मतदानाच्या वेळेला तुम्ही योग्य उमेदवार जे असतील, की आता आमच्या 5 नंबरला जयंत येलुरकर सारखा एक सामाजिक कार्यकर्ता, सगळ्या क्षेत्रात काम करणारा, शहराचं नाव देशामध्ये व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा चिंदम निवडून येतो. तिथं त्याच्या विरुद्ध चिंदम निवडून येणं किंवा तो जुल्लम निवडून येणं मतदारांचं किंवा करावे ना. नाही पण याच्यामध्ये एक असं दिसतंय की म्हणजे जनादेश काही असू द्या, शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करणं अपेक्षित होतं आणि त्यांनी सत्ता स्थापन न केल्यामुळे हे सगळं पुढचं रामायण महाभारत घडलं. तर याचा दोष तुम्ही शिवसेनेला नाही का देऊ शकत? भाजप आणि शिवसेना युती झाली असेल तर त्यांचा एक महापौर झाला असता, पण भाजप आणि सेना एकत्र झाली नाही.
त्यामुळे त्यांचं महापौर होऊ शकतो. जनादेश जरी आमच्यापेक्षा त्यांना जास्त असला तर शेवटी आकडे जुळले पाहिजे. समजा शिवसेनेने मागितलं असतं तुम्हाला पाठिंबा नसतं तो तर मुळीच कधी त्यांनी दिलं नसतं कारण त्यांना बरंच सफर करावं लागलेलं. नाही मग ही जनादेशाची राजकीय नेत्यांकडूनच पायमल्ली होते असं नाही का वाटत तुम्हाला? राजकीय नेत्याकडून पायमल्ली म्हणजे कसं सोयीचं राजकारण ज्या वेळेला होतं त्या वेळेला अशा घटना घडतात.